आणि आता सविस्तर बातम्यांची सुरुवात करूया। एका महत्त्वाच्या बातमीनं गणेशोत्सवाच्या काळामध्ये मोठ्या संख्येने ट्रेन उपलब्ध केल्यामुळे कोकणात जाणाऱ्या भाविकांना प्रवास अगदी सुखाचा वाटत होता। मात्र आता परतीच्या प्रवासात या प्रवाशांना पुन्हा एकदा प्रभू आठवायला लागलेत। अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये प्रवास करावा लागतोय। रेल्वे प्रशासन आणि आरपीएफच्या नियोजन शून्यतेमुळे प्रवाशांवर ही वेळ आलेली आहे। गणेशोत्सव काळासाठी खास सोडलेल्या गाड्यांचे दरवाजेच उघडले जात नसल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झालेत आणि या परिस्थितीमध्ये आरपीएफ मात्र फक्त बघ्याची भूमिका घेते। रत्नागिरी स्थानकात मुंबईकडे येणाऱ्यांची गर्दी वाढत चाललेली आहे आणि त्यामध्ये सिंधुदुर्गहून येणाऱ्या गाड्या आधीच भरून येत असल्याने बोगीचे दरवाजेच उघडले जात नाहीयेत। हतबल होऊन ही परिस्थिती पाहणं आणि मुंबईकडे येण्यासाठी पर्यायी गाडी शोधणं अशी अवस्था या चाकरमान्यांची झाली आहे। आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर सध्या आपल्या बरोबर आहेत रत्नागिरीमधून। प्रणव, आपण बघतोय की खरं तर मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणामध्ये पोहोचले होते। गणेशोत्सवासाठी जाताना चांगली सोय प्रशासनातर्फे करण्यात आली होती, मात्र आता आपण बघतोय येतानाचे हाल काय होतात प्रवाशांचे। ट्रेनचे दरवाजे उघडले जात नाहीयेत। आरपीएफ आणि प्रशासनाचा ढिम्म कारभार दिसतोय। काय नेमकी सध्याची परिस्थिती दिसतेय? अनुपमा, कालपासूनच मोठ्या संख्येने चाकरमानी जे आहेत ते परतीच्या प्रवासाला निघालेत। मोठ्या संख्येने चाकरमानी मुंबईच्या दिशेने निघालेत। मात्र काल रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर मोठ्या संख्येने गर्दी जी आहे ती पाहायला मिळत होती। लाखोंच्या संख्येने चाकरमानी या ठिकाणी आले होते। मात्र काल जे दक्षिणेकडनं येणाऱ्या ज्या ट्रेन आहेत आणि सिंधुदुर्गमधनं ज्या येणाऱ्या गणपती स्पेशल ट्रेन आहेत, या ट्रेन ज्या आहेत त्या तळ कोकणामधनंच भरून येत होत्या। त्यामुळे रत्नागिरी असेल, संगमेश्वर, चिपळूण किंवा केट या स्थानकांवर या ट्रेनचे दरवाजेच उघडले गेले नाहीत, बोगीचे दरवाजे उघडले गेले नाहीत। त्यामुळे प्रवाशांनी जो आहे तो काल रात्री संताप व्यक्त केला आणि मोठमोठ्या संख्येने इथले प्रवासी दाखल झाले। मात्र या ठिकाणी आरपीएफ होतं, आरपीएफने नुसती बघ्याची भूमिका घेतली असं इथल्या प्रवाशांचं म्हणणं आहे। त्यामुळे कोकणातून जे मुंबईच्या दिशेने जाणारे प्रवासी होते त्यांचे प्रचंड हाल झाले। आजही हीच परिस्थिती पाहायला मिळते। मोठ्या संख्येनं चाकरमानी जे आहे ते परतीच्या प्रवासाला निघालेत। मात्र आजही आरपीएफचे जवान जे आहे ते कुठेही रेल्वे स्थानकांवर जे उपलब्ध ते पाहायला मिळत नाहीयेत आणि मोठ्या संख्येनं चाकरमानी येतात आणि त्यामुळे ह्या प्रवाशांचे जे आहेत ते मोठ्या संख्येनं हाल जे आहेत ते पाहायला मिळतात। अनुपमा, झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।